बहुप्रतीक्षित अमरावती एयरपोर्ट का उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और अन्य मंत्रियों की उपस्थिति में भव्य समारोह के साथ संपन्न हुआ। लेकिन इस खुशी के माहौल के बीच एयरपोर्ट के नामकरण को लेकर विवाद गहराता जा रहा है। जहां एक और अमरावती के नागरिक व नेता इस एयरपोर्ट को डॉक्टर पंजाबराव देशमुख का नाम देने की मांग कर रहे हैं, वहीं उद्घाटन मंच पर संत गुलाबराव महाराज का नाम देख विवाद ने तूल पकड़ा है। अमरावती के सांसद बलवंत वानखड़े ने स्पष्ट शब्दों में चेतावनी दी कि यदि एयरपोर्ट को डॉक्टर पंजाबराव देशमुख का नाम नहीं दिया गया तो बड़ा आंदोलन खड़ा किया जाएगा। उन्होंने कहा कि गुलाबराव महाराज हमारे लिए आदरणीय हैं, लेकिन ये एयरपोर्ट पंजाबराव देशमुख की कर्मभूमि अमरावती में है। देश के पहले कृषि मंत्री और संविधान समिति के सदस्य रहे डॉक्टर पंजाबराव देशमुख को ये सम्मान मिलना ही चाहिए। राज्यसभा सांसद अनिल बोंडे ने भी इस नामकरण को लेकर जारी भ्रम को तुरंत दूर करने की मांग की। उन्होंने कहा कि दोनों नामों में से किसी एक पर सरकार को जल्द निर्णय लेना चाहिए ताकि लोगों की भावनाएं आहत न हो। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के विधायक अमोल मिटकरी ने भी डॉक्टर देशमुख के नाम की पुरजोर मांग की है। खूप मोठ्या प्रतीक्षेनंतर अमरावतीतून पहिलं विमानाचं उड्डाण आज झालं, त्याचा अतिशय आनंद आहे। परंतु जे काही आज स्टेजवर गुलाबराव महाराजांचं नाव या एअरपोर्टला देण्याचं निदर्शनास आलं, त्याचं म्हणजे गुलाबराव महाराजांविषयी आमची कुठली नाराजी नाही, ते आदरणीय आहेत। परंतु ज्यांच्या कर्मभूमीत भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या कर्मभूमीत हे विमानतळ आहे आणि भाऊसाहेबांचं जे काम होतं ते बहुजनांच्या कल्याणासाठी, देशाचे पहिले कृषी मंत्री असतील, शेतकऱ्यांसाठी किंवा अन्य सर्व घटकांसाठी ते काम पाहता ते खूप मोठं व्यक्तिमत्व आहे। त्या व्यक्तिमत्वाचं नाव त्या एअरपोर्टला पाहिजे। निश्चितच दोन्ही नावाची मागणी होते आणि भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांना तर भारतरत्न दिलं पाहिजे ही पण मागणी सगळ्यांची होते। आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी भाऊसाहेबांच्या बद्दल अतिशय चांगले उद्गार काढले आणि आम्ही त्या मागणीशी सहमत आहोत। भारतरत्नाच्या याबद्दल दुजोरा दिला। त्यासोबतच प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज हे आपणा सर्वांना माहीत आहे की ते जन्मांध असताना सुद्धा त्यांनी एवढं मोठं साहित्य निर्माण केलेलं आहे। वेदावर अभ्यास असो, गीतेवर अभ्यास असो, जीवनशैलीवर अभ्यास असो, तर या सर्व गोष्टी आणि त्यामुळे हे यांची तुलना करणं शक्य नाही आहे आणि त्यामुळं सरकारने, शासनाने सर्व गोष्टीचा विचार करून, सर्वांच्या भावनांचा आदर करून यापैकी कोणतं तरी नाव द्यावं। असेल गुलाबराव महाराजांचं नाव देण्यात यावं की पंजाबराव देशमुख? असं असतं की शेवटी भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, गुलाबराव महाराजसुद्धा हे सगळे विदर्भातले नररत्न आहेत ज्यांची ओळख जगभरात आहे। पण पंजाबराव भाऊसाहेब देशमुख हे देशाचे पहिले कृषी मंत्री होते आणि मला असं वाटते विमानतळाला जर उचित असं नाव कुठं असावं, जसं आता पुरंदर विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराज विमानतळ, कारण देहू तिथे आहे, म्हणून पापळगाव अमरावती जिल्ह्यामध्ये येतं, त्यामुळे भाऊसाहेबांचं नाव देणं उचित होईल असं माझं मत आहे।